तर आपला पहिलाच प्रश्न आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आपले ऑप्शन आहे ए भंडारा, बी चंद्रपूर, सी नागपूर, डी अमरावती. तर आन्सर आहे ऑप्शन बी चंद्रपूर. तर पुढचा प्रश्न बघूया, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे ए केरळ, बी ओडिशा, सी काश्मीर, डी हरियाणा. तर आपला आन्सर आहे ऑप्शन बी ओडिशा. इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, आसाम. तर उत्तर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश. आकारमानाने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते? ए महाराष्ट्र, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी राजस्थान. तर राईट आन्सर येईल ऑप्शन डी राजस्थान. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर ऑप्शन आहे गंगा, गोदावरी, महानदी, कृष्णा. तर आन्सर आहे ऑप्शन ए गंगा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ए ओडिशा, बी पश्चिम बंगाल, सी आंध्र प्रदेश, डी तामिळनाडू. तर आन्सर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे? तर ऑप्शन आहे पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र. ऑप्शन ए पंजाब. पुढचा प्रश्न आहे, ज्वारीच्या उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर पहिले आहे महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पंजाब. तर ज्वारीच्या उत्पादनात भारताचे प्रथम क्रमांकाचे राज्य आहे आपले महाराष्ट्र. भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे? ए पश्चिम बंगाल, बी पंजाब, सी केरळ, डी आंध्र प्रदेश. तर आन्सर आहे सी केरळ. भारतात सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर आपले ऑप्शन आहे नर्मदा, तापी, गोदावरी, गंगा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन ए नर्मदा. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? तर ऑप्शन आहे ए भीमा, बी कृष्णा, सी गोदावरी, डी नर्मदा. तर उत्तर येईल ऑप्शन सी गोदावरी. भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? आसाम, राजस्थान, कर्नाटक, बिहार. ऑप्शन बी राजस्थान. दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? ए गंगा, बी यमुना, सी सतलज, डी ब्रह्मपुत्रा. तर दिल्ली हे शहर यमुना नदीकाठी वसले आहे. तर आपलं राईट आन्सर येईल ऑप्शन बी यमुना. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश. तर आन्सर आहे ऑप्शन बी झारखंड. भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडली आहे? ए पाकिस्तान, बी चीन, सी बांगलादेश, डी नेपाळ. ऑप्शन सी बांगलादेश. ॲमेझॉन ही नदी कोणत्या देशात वाहते? अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, इजिप्त. तर ऑप्शन बी ब्राझील. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पंजाब, उत्तर प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड. तर ऑप्शन आहे ऑप्शन सी उत्तराखंड. तर पुढचा प्रश्न बघूया, भारत व चीन या दोन देशांमधील सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन आहे ए ड्युरँड रेषा, बी रॅडक्लिफ रेषा, सी मॅकमोहन रेषा, डी यापैकी नाही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यासोबत आपला आन्सर आहे ऑप्शन सी मॅकमोहन रेषा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर ऑप्शन आहे ए विदर्भ, बी कोकण, सी पश्चिम बंगाल, डी मराठवाडा. तर उत्तर आहे ऑप्शन ए विदर्भ. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? प्रवरा, कृष्णा, भीमा, गोदावरी. तर ऑप्शन सी भीमा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? ए रत्नागिरी, बी सिंधुदुर्ग, सी रायगड, डी मुंबई. ऑप्शन ए रत्नागिरी. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन आहे गंगा, पूर्णा, प्रवरा, गोदावरी. तर आन्सर आहे ऑप्शन डी गोदावरी. महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते? मुंबई, रायगड, जळगाव, रत्नागिरी.
तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापसाची लागवड ही जळगाव या जिल्ह्यात होत असते. तर आपला आन्सर आहे ऑप्शन सी जळगाव. उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे ए नाशिक, बी धुळे, सी सोलापूर, डी नागपूर. तर आन्सर आहे सी सोलापूर. तर पुढचा प्रश्न बघूया. भारतात सर्वाधिक नागरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन आहे ए पंजाब, बी गुजरात, सी महाराष्ट्र, डी पश्चिम बंगाल. तर आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. तर नेक्स्ट आहे रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे ए पंजाब, बी राजस्थान, सी गुजरात, डी हरियाणा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान. भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन आहे ए 8, बी 9, सी 10, डी 7. तर भारतातील 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर आपला आन्सर येईल ऑप्शन बी 9. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर ऑप्शन आहे ए पॅसिफिक महासागर, बी हिंदी महासागर, सी भूमध्य महासागर, डी बंगालचा उपसागर. याचा आन्सर कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.